नमस्कार, मी निलेश मोरे. तरुणभरच्या फास्ट बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बेळगाव रेल्वे स्थानकाच्या मुख्य इमारतीला गळती लागल्याची वृत्त काल तरुणभारत न्यूजने प्रसिद्ध करताच रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि आज बेळगाव रेल्वे स्थानकावरील गळतीच्या ठिकाणी तातडीने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. हिरण्यकेशी नदी सध्या दुथडीवरून वाहत असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत सध्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नदीकाठचा परिसर सतर्कतेचा इशारा म्हणून देण्यात आला आहे. बेळगाव शहरातील वर्ध्याच्या ठिकाणी आरपीट चौकात गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेजचे सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या संदर्भात वारंवार तक्रार करून ही बेळगाव महानगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथे स्थानिक नागरिक करतायत. वडगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. माजी नगरसेवक मनोहर हांडगेकर, सुरेश रेडेकर आणि माजी नगरसेविका वर्षा आजरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या SIR मोहिमेअंतर्गत उपलब्ध होणारे फॉर्म फक्त कन्नड भाषेमध्ये असल्यामुळे हा फॉर्म भरताना वडगाव परिसरातील मराठी भाषिकांना मोठ्या अडचणीला सामना करावा लागतोय. मराठी भाषिक मतदारांची ही गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने वडगाव मधील ज्ञानेश्वर मंदिरात आज सायंकाळी 6 ते 8 या वेळेत मदत कार्य सुरू केले आहेत. कारवार तालुक्यातील बनगा परिसरातील सोमनाथ ITI महाविद्यालयाजवळ राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या तात्पुरता दगडी अडथळ्यामुळे आज पहाटे कारचा अपघात झालाय. या अपघातात कारमध्ये असलेले प्रवासी सुदैवाने बचावलेत, मात्र कारचं मोठे नुकसान झालंय. बेळगाव कित्तूर धारवाड नव्या रेल्वे मार्गासाठी सुरू असलेल्या जमीन संपादन प्रक्रिये विरोधात कर्नाटक राज्य रयत संघटना आणि ग्रीन आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आज बेळगाव येथे आंदोलन केले. विजयपूर जिल्ह्यातील सिद्दकी शहरातील पार्वती मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय. सिद्दकी तालुक्यातील यरनाळ येथे 25 वर्षाचा महंतेश सुळोळी याला पोटदुखीच्या त्रासामुळे 2 दिवसापूर्वी महंतेश याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र योग्य उपचार न झाल्यामुळे महंतेश याचा मृत्यू झाला असा आरोप येथील स्थानिकांनी केलाय. बेळगावचे सुपुत्र आणि सध्या बेळगाव जिल्ह्याचे वनरक्षक अधिकारी S निंगानी याचा सत्कार जिल्हा पंचायत माजी उपाध्यक्ष अरुण कटामळे यांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियातील सुमारे 1000 वर्ष जुन्या प्रबंधन शिव मंदिरात इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोहो सुबियांतो यांच्या समवेत भेट घेऊन पूजा अर्चा केली. इंडोनेशियातील हे भव्य मंदिर युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून हे त्रिमूर्ती शिव, विष्णू आणि ब्रह्म यांच्या समर्पित आहे.